आज शुभारंभ झालेला आहे. पहिली पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे, मेळावा झालेला आहे. 30 दिवस उरलेले आहेत. कशा प्रकारे शिवसेना ठाणे जिल्ह्यामध्ये या निवडणुकीला सामोरे जाणार? 6 महानगरपालिका आहेत. युती होणार नाही होणार काय नाही? युती तर महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये करण्याचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. आणि राज्यातील 29 महापालिकांमध्ये युतीतनच लढायचा निर्णय झालेला आहे. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती येऊ शकते, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये बहुतांश महापालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी घेतलेला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा होणार. त्या बैठकीला म्हणजे खासदार नरेश मिस्त्रींच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर ते चर्चाही करतील. आमची कमिटी आहे, त्यांची कमिटी आहे. एकत्रितपणे कुठल्या कोणी जागा लढवण्याच्या बाबतीतला सुद्धा निर्णय झालेला आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी निरंजन डावखरे, संदीप लेले जे भारतीय जनता पार्टीचे इथले अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे उद्यापासून ठाण्यापासून तसं बघायला गेलं तर सुरुवात झालेली आहे महायुतीची. आणि पुढे अशाच चांगल्या वातावरणामध्ये आम्ही महापालिकाच्या निवडणुका सगळ्या लढू. आणि आम्हाला खात्री आहे 29च्या 29 महापालिकेमध्ये शिवसेना, भाजप आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अशा पद्धतीचं महायुतीचे महापौर प्रत्येक महापालिकांमध्ये बसेल. ठाण्याची जर परिस्थिती तुम्हाला कल्पना आहे की हा जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा भगवा ध्वज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा ध्वज कोणी उतरण्याची हिंमत केलेली नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतरची धुरा एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या पक्षाची घेतली तेव्हापासून शिवसेनेचा जो भगवा महापालिकेवर आहे तो कायम आहे आणि भविष्यामध्ये अजून मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून येईल. तो तसाच अबाधित राहणार आहे. एक प्रश्न विचारायचा वाटतो. मगाशी आपण भाषणात देखील याचा उल्लेख केला. जागा वाटप जो आहे त्या ठरणार आहे. तुमच्याकडे इतक्या सिटिंग नगरसेवक आहेत त्याच्यावर तुम्ही देखील म्हणाला की 100 आपल्या किमान 100 बघा शेवटी बघा आम्हाला महायुतीच्या माध्यमातून 100 जागा ह्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आमच्या यायला हवा आम्हाला असं वाटतं. आणि शेवटी आता ही चर्चा होईल. चर्चेअंती कुठल्या जागा कोणाला सोडायच्या ह्या तर एका दिवसात निर्णय होत नाही. सामोपचारानं बैठकीमध्ये तो निर्णय घेतला जातो. परंतु महायुती करायची हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे जागा एखाद दुसरी त्यांची कमी, आमची जास्त, आमची कमी त्यांची जास्त असं होऊ शकतं. राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे त्यांनी आणि सन्मानपूर्वक बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढणारे पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे अशा बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीने स्वबळावर लढायची तयारी केलेली आहे. परंतु शेवटी शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची नैसर्गिक युती आहे. ती नैसर्गिक युती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, अडवाणीजींनी, वाजपेयीजींनी, प्रमोद महाजनांनी कायम ठेवलेली आहे. आणि ते पुढे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब त्याची पुनरावृत्ती करतायत. मुंबईमध्ये आहे राहुल शेवाळे आणि संयुक्त बैठक झालेली आहे भाजप आणि शिवसेनेची. इतर महापालिकांमधले पण सगळीकडे बैठक. आता बघा ठाणे महापालिकेची आज पहिली बैठक ओसंडून राहत होती. हॉल कमी पडला आम्हाला. त्यामुळे शेवटी कसं आहे की प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती निर्माण झालेली आणि सगळीकडे बैठका चालू आहेत. उद्या रंगशारदामध्ये मुंबईची सुद्धा बैठक आहे. एकनाथ शिंदे साहेब स्वतः त्या बैठकीला हजर राहणार. त्यामुळे बैठकीचं सत्र हे चालू राहणार. अजून एक प्रश्न. मुंबईमध्ये भाजपने एकूण 227 जागा आहेत पण 52 जागा देऊ केलेल्या आहेत शिवसेनेला. हे आपल्याला बघा ह्या फक्त अफवा आहे. कुठल्याही जागा कोणी काही देऊ केलेल्या नाही. 4 भिंतीच्या आतमध्ये चर्चा चालू आहे आणि सन्मानजनक युती सगळीकडे करण्याचा निर्णय हा दोन्ही पक्षाने घेतलेला आहे. सन्मानजनक युती ही शिवसेनेसाठी तेवढीच महत्वाची जेवढी भारतीय जनता पार्टीची साठी. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सन्मानजनक जागा वाटप होईल, महायुती होईल याची आम्हाला खात्री. कल्याणमध्ये भाजपकडे नवी मुंबई असेल, विरोध असेल, या डोंबिवलीमध्ये ऑपरेशन लोटस या अगोदरच राबवलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी फटका. ठीक आहे. आता बघा ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन टायगर ते आमचं त्यांचं लोटस आहे, आमचं टायगर आहे. परंतु आता सामोपचारावर सगळं थांबलेलं आहे. त्यामुळे आता कोणी कोणाचे घ्यायचं नाही असं ठरलेलं आहे. त्यामुळे आता जे त्यांच्याकडे जे आहेत ते त्यांचे, जे आमच्याकडे आहेत ते आमचे, अशा पद्धतीने पुढे जागा वाटपाचं सूत्र ठरणार आहे. पुन्हा वाद होऊ शकतो. वाद होणार नाही.
कशाला जुळे भाऊ आहेत असं म्हणा ना, कशाला तुम्ही मोठ्या भाऊ आणि छोट्या भाऊ म्हणतात. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जुळे भाऊ आहेत, त्यामुळे जुळ्या भावांमध्ये मोठा आणि छोटा हा प्रश्नच नसतो. सर, कल्याणमध्ये ज्या पद्धतीने रॅपिडोच्या माध्यमातून एका आपल्याला बसणार आहे शरद पवार पार्टीचा देखील तुम्हाला कशाला काय बदला बसणार आहे. मी ते परिवार म्हणून एकत्र आलेले आहेत. पहिलं तर त्यांच्या युतीची घोषणा तर होऊ द्या. अजूनपर्यंत जर आता त्यांना युतीची घोषणा करायची असती तर आतापर्यंत युतीची घोषणा केली होती. उभाटापेक्षा मनसेला जास्त जागा मुंबईमध्ये हव्या आहेत म्हणून त्या घोषणा अजूनपर्यंत होत नाही. आता जर जास्त जागा उभाटानं जर मनसेला दिल्या तर त्यांची युती होईल. त्यामुळे मला असं वाटत होतं की आतापर्यंत युतीची घोषणा व्हायला होती. फक्त ते आज उद्या परवा तेरवा असे करतायत. आता कोणाला किती जागा मिळत आहेत हे ठरल्यानंतरच त्यांची महायुतीची घोषणा होणार आहे. सर, कल्याणमध्ये ज्या पद्धतीने रॅपिडोच्या माध्यमातून एका हा, उद्या तरुणीवरती देखील जे आहे ते बैठक अत्याचार असणार झालेला आहे. आहे कशा आणि पद्धतीने 1,000 रुपये देखील त्या महिलेचे लुटण्यात आलेले आहेत. आणि आता देखील एक गुन्हा कल्याणमध्ये दाखल झालेला आहे उबरच्याच बाईक टॅक्सीवर. या संपूर्ण 3 दिवसापूर्वी उबरच्या बाईक टॅक्सी चालकानं एका महिलेबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर त्या कल्याण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. काही घटना अजूनही पोलिसांच्या समोर नाही पण आमच्यापर्यंत त्या आलेल्या आहेत. उबेर असू द्या, ओला असू द्या किंवा रॅपिडो असू द्या, ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी जर असा विचार केला असेल की आम्ही कशाही प्रकारे कुठल्याही प्रकारे ई बाईक किंवा दुसरी जी बाईक आहे डिझेलवर चालणारी पेट्रोलवर चालणारी ती जर आम्ही रस्त्यावर आली तर आमचं कोणी काही मागण्या करू शकत नाही असं जर त्यांची भावना असेल तर उद्या त्या संदर्भात बैठक लावलेली आहे. जर अशी चुकीच्या पद्धतीनं कायदा खिशात घालून जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांचा परवाना सुद्धा वेळप्रसंगी रद्द करण्यात येईल. रॅपिडोच्या बाबतीत रॅपिडोनं ई बाईकची परवानगी असताना दुसऱ्या पेट्रोलच्या आणि बाकी काही बाईक ह्या रस्त्यावर आणल्या होत्या त्यांच्यावर तब्बल 9 गुन्हे आम्ही दाखल केले. आणि हे गुन्हे फक्त बाईक चालकांवर नाही तर मालकांवर दाखल केले. त्यामुळे भविष्यामध्ये असे काही प्रसंग घडू नये याचा विचार करता जर अशा काही चुका केल्या किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे परवाने सुद्धा रद्द करण्यात येतील. सर, हिंदी बताएं, सर, हिंदी कल्याण को लेकर हिंदी झालेली आहे. 50% पाणी कपात केलेली आहे. काही टँकरनी मोठ्या प्रमाणात बघा, काही प्रमाणामध्ये पाणी कपात महापालिका क्षेत्रामध्ये स्टेटचा पाणी पुरवठा एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यामध्ये घट झाली असल्या कारणानं झालेला ही वस्तुस्थिती आहे. परंतु लवकरात लवकर त्यामध्ये सुधारणा होईल. सर